आज वाढदिवसाचा पण कार्यक्रम आहे आणि प्लस खाद्य महोत्सव 2024 ह्या कार्यक्रमानिमित्त मला बोलवलं गेलं. तर मी मनीष धुरी आणि कुशल धुरी मी यांचं मनापासून आभार मानते की मला कार्यक्रमाला बोलवलं, तुम्ही जो मला मान सन्मान दिला, तर खरंच मी तुमचं मनापासून आभार मानते. आणि मला छान वाटतंय आज कार्यक्रम जो आहे, आज जास्ती करून आपल्या कार्यक्रमाला महिला वर्गांचं प्रेम खूप मिळतंय, जे मी बघतेय. आज आजी पण माझ्यासोबत, आजींनी पण डान्स केला. जे त्यांचं प्रेम आहे, जे आज मला इथे मिळतंय, तर खरंच खूप छान वाटतंय. मी दादांचंच मनापासून आभार मानेल की तुम्ही जो मला हा मान सन्मान दिला त्याबाबत. काल जो घेत होता तेव्हा पायातून चप्पल काढून आपण आदर स्वीकारला आणि तो एक व्हिडिओ व्हायरल झाला, यावर काय? म्हणजे ऍक्च्युअली मी नाही पाहिलं तो व्हिडिओ, पण मी एका याला व्हायरल झाला मला हे माहित नाही. आपण नेहमी काहीतरी पुस्तक म्हणजे आपली ही विद्याच आहे. मला एक कळतं की पुस्तक घेताना आपण त्या पुस्तकामधून आपण बऱ्याच काही गोष्टी शिकतो. आणि मी जे पुस्तक घेतलं ते शिवाजी महाराजांचं होतं. तर मला वाटलं की मनापासून की आपण म्हणजे चप्पल काढून तो मान सन्मान जो असेल तो घ्यावा, आणि ते मी माझं काम केलं. म्हणजे असं काही नाही, पण मला वाटलं मनापासून मी ते केलं. कार्यक्रम आहे ती गोष्ट तर आहे, पण जे म्हणजे जे मी प्रेक्षकांचं प्रेम बघतीये दादांवर, ते प्रेम म्हणजे भरभरून आहे आज इथं जे मी बघतीये. तर मी दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं जे राजकारणाचा तुम्हाला पुढील खूप 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 शुभेच्छा, आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीला यश मिळो. निवडणूक लागणार आहे, नक्की 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 येईल. नवीन वर्ष येणार आहे 2025, त्यासाठी कशा प्रकारच्या तिचे सॉन्ग आहेत, खूप अजून चालूच आहे माझे प्रयत्न. आणि नवीन वर्षाचं मी सरप्राईज आहे, मी कोणाला सांगणार नाहीये. मी ते माझ्या म्हणजे याला इन्स्टाला वगैरे टाकणार आहे. आणि नवीन वर्षाचं तुम्हाला म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे, आणि तुम्ही ते आवर्जून बघताल, म्हणजे सगळे प्रेक्षक बघताल हे मला चांगलंच माहिती आहे. आणि सपोर्ट पण करणार, आणि भरभरून जेवढं मला आतापर्यंत प्रेम दिलंय ते पुढेही ते मला नक्की देणार. एक चित्रपट देखील येतोय, तो साधारणपणे कधीपर्यंत येईल? तर आम्ही म्हणजे तारीख ती डिक्लेअर नाही केलेली. जशी तारीख डिक्लेअर होईल तसं मी लगेच कळवेल. आणि एक मूवी नाहीये, आहेत बरेच 2-3 मूवी आहेत, त्यात सॉन्ग आहे माझं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.